हाय गाईज, गुड आफ्टरनून. आता वाजले दुपारचा 1 वाजलेला आहे आज आत्ता. आणि आज आहे अष्टमी, तर माझ्याकडे आहे अष्टमीची कुमारिका पूजन. तर आता आज खूप वेळ झालेला आहे मला कामाला. मी बाहेरचे कामाला गेले होते, त्याच्यामुळे मी आता म्हणजे आता स्वयंपाक झाला आहे, दादांचं जेवण झालं आहे. आता मी पूजा करते आहे, उशिरा करते आहे, 1 वाजला आहे, पण आता करावी लागेल. आज अष्टमी आहे तर पूजा करते. आणि उद्या आहे माझ्याकडे नवमीचा कुळाचार, त्याचासुद्धा ब्लॉग येणार आहे तुम्हाला. म्हणजे नवमीचा कुळाचार तो तुम्हाला 1 दिवस लेट दिसेल. तर तुम्हाला दाखवते मी कसं कसं काय करते. चला, स्टे ट्यून. ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी, माझी पहिली कन्या. आता मला खरं सांगू तर मी यावेळेस पहिल्यांदाच केलं कन्यापूजन. मी सगळी माहिती काढली व्यवस्थित. सगळं मला माहिती होतं तसं करतात म्हणून कन्यापूजन वगैरे, पण कसं करतात, काय करतात, हे सगळं मी माहिती काढली व्यवस्थित ज्या ज्या करतात त्यांच्याकडून, आणि मग केलं. कारण कसं आहे, आता माझं लग्न झालं तर सासूबाई होत्या, त्यामुळे मग मला काही एवढं करायची गरज नाही पडली. पण त्या केल्या, त्या 3 वर्षच होत्या आणि सगळं त्या असताना मग मला काहीच गरज नव्हती. मला कधीच काही करू दिलं नाही त्यांनी. सगळं स्वतः करायच्या, फक्त मी मदतीला असायचे त्यांच्या. पण तेवढं काय आठवत नाही. तर ते फक्त त्यांचा मला सहवास 3 वर्षच लाभला. त्याच्यानंतर त्याच्यातली 3 वर्षांपैकी 1 वर्ष मी सांगलीला होते, यांची बदली होती त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे मग असं म्हणता येईल 2 वर्षच. तर 2 वर्ष पण नाही, त्याच्यातूनही मी प्रेग्नेंट असल्यामुळे माझ्या आईकडे होते राहायला. त्याच्यामुळे तर सगळंच फिसकटलं होतं सांगायचं म्हणजे. त्यामुळे मला काही माहिती नव्हतं. मी व्यवस्थित माहिती काढली. तर कुळाचारसुद्धा होता दुसऱ्या दिवशी. माझ्या अंबाबाईंनी माझं सगळं माझ्याकडून व्यवस्थित करून घेतलं सगळं. त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आला. सगळं व्यवस्थित कन्यापूजन झालं, घराचा कुळाचार झाला आमच्या आवडे परिवाराचं. तर सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. तसं तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, बाकी तुम्ही एन्जॉय करा माझा ब्लॉग. माझी दुसरी पण कुमारिका आली आहे बघा, किती गोड दिसतीये माझी परी. खूपच हे झालं ग. हॅलो गाईज, हॅलो गाईज, हाय. ही आली माझी केतकी. ही दोघी आल्या आहेत. एक सवष्ट झाली माझी. आता ही दुसरी, आता तिसरी, चौथी. आता नाही जाणार लाईट. ती पण निघाली आता. आम्ही आरे म्हणून मग इथे बसले थोड्या वेळ, मग आपण बरोबर जाऊ वर. तर इथे आता माझी मैत्रीण आली होती तिच्या मुलीला घेऊन, ती स्वीटी, आणि बाकीच्या पण कन्या माझ्या आलेल्या आहेत. तर इथे वाजले होते संध्याकाळचे 6 वाजले होते, 6, 6:15. तर ती वेळ होती. पटापट आम्ही आवरलं आणि इकडून मग आम्ही सगळ्याजणी एकमेकींच्या घरी गेलो मुलींना घेऊन. तिकडे केलं, ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसेल या ब्लॉगमध्ये. तर प्लीज गाईज, मला सबस्क्राईब करा, लाईक करा, माझे ब्लॉग शेअर करा. जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाकी मग सगळं तुमच्या हातात आहे. माझे सबस्क्रायबर्स वाढवायचे, ते काही वाढत नाही आहे कारण माझी कंटिन्युटी काही राहत नाही आहे. कारण समजू शकता, मुलांमुळे मुलामुळे माझ्या थोडंसं त्यांचं बघावं लागतं. त्यांच्या ह्याच्यामध्ये घरातलं कामं, त्याच्यामध्ये सगळं राहून जातं. पण जसं जमते तसं मी टाकतच असते. पण मला नक्की तुम्ही सांगा कसं वाटत आहेत माझे ब्लॉग. बरे वाटत आहेत का, चांगले वाटत आहेत का, तर मला कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं आणि त्याच्या सबस्क्राईबच्या शेजारी जी घंटी असते ती दाबली
की माझे व्लॉग तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील. चला बाकी बघूच आपण. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. इकडे आम्ही आलो होतो मेघाकडे, जी माझी स्कूल फ्रेंड आहे तिच्याकडे, मुलींना घेऊन. तिच्या इकडे सुद्धा मुलींचं पूजन झालं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो केतकीकडे, मग तिथे केलं. आणि मग त्यानंतर मग माझी मैत्रीण होती तिच्याकडे, मला ती पण स्कूल फ्रेंडच आहे माझी आणि मेघाची. मेघाला काही कारणामुळे येता नाही आलं, पण मी तिच्याकडे गेले होते. मग तिच्याकडे पण आसमीला जेवायला बोलवलं होतं. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
त्यानंतर आम्ही गेलो केतकीकडे. बघा कसे पोरं खेळतात सगळे. मस्त. खूप दिवसांनी आमचं जाणं झालं होतं. तर पोरं काय निघायलाच तयार नव्हते आमच्या. खेळाकडे Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone. Don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. इथे आम्ही आलो होतो सुप्रियाच्या घरी. मी आणि आसमीच आलेलो होतो. तुम्हाला जसं सांगितलं होतं मी की मेघाला यायला नाही जमलं काही कारणामुळे. त्याच्यामुळे तर तिने पूर्ण 9 कन्या जेवायला घातल्या होत्या. तिच्याकडे दरवर्षी असतं. यावर्षी तिने आम्हाला पण बोलवलं होतं कारण आम्ही लांब राहतो दोघीजणी एकमेकींपासून. तर यावेळेस मला जमलं तर मी तिच्याकडे येऊ शकले होते. त्यामुळे गेले होते मी. इथे तिची आई काम करते. एकीकडे तिला मदत. चहा ठेवत होत्या माझ्यासाठी काकू. तर बघा इतकं सुंदर पद्धतीने तिने केलं होतं कन्यांसाठी सगळं व्यवस्थित. जेवण पण तुम्हाला एक सांगते, माझी मैत्रिणीच्या हातचा स्वयंपाक मला खूप आवडतो. पण माझा उपास असल्यामुळे मी काही जेवले नाही. पण तिला म्हटलं होतं पुढच्या वेळेस नक्की जेवायला येईल पुढच्या वेळेस. ती अशीच अजून बोलत असते आम्हाला जेवायला. तर बघा किती सुंदर पद्धतीने सगळं करत आहेत. ए मी उभा नाही करत आहे बरं का. उभा नाही धरलाय मोबाईल. तुला उभा पाहिजे का. मग त्या दिवशी संध्याकाळी आम्ही गेलो होतो दांडिया खेळायला गामणे ग्राउंडवर. तर हे बघा आम्ही सगळ्याजणी मस्ती करतोय मस्त. 12 वाजेपर्यंत होतो 2 दिवस. तर आम्ही फुल 12 वाजेपर्यंत गेलो होतो. हे बघा पूर्णपणे नाचून घेतलं होतं आम्ही व्यवस्थित एकदम. तर अशा पद्धतीने आमचा गेला होता सुंदर दिवस. त्या दिवशी खूप मजा आली आहे. अष्टमीचा दिवस होता. कन्यापूजन झालेलं आहे. जेवण झालेलं आहे मुलांचं व्यवस्थित सगळं. आणि आम्ही गेलो होतो संध्याकाळी मुलांना घरी ठेवून गामणे ग्राउंडवर दांडियासाठी. तर मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या शेजारी असलेली घंटी पण दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे ब्लॉग सर्वात पहिले बघायला मिळतील. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a